इस्कॉन मधुबनमध्ये रिसेट 2025द्वारे नववर्षाचा अनोखा प्रारंभ। नुसता धिंगाणा आणि आवाजाच्या कोलाहलात नववर्षाचे स्वागत करण्याऐवजी शहरातील 550हून अधिक सुज्ञ नागरिकांनी 31 डिसेंबरच्या रात्री शांततेचा आणि अध्यात्माचा मार्ग निवडला। इस्कॉन मधुबन येथे आयोजित रिसेट 2025 या कार्यक्रमात शेकडो भक्तांनी एकत्र एक भगवद्गीतेच्या साक्षीने 2026चे स्वागत केले। कार्यक्रमात सुमधुर भजन, आरती आणि कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले होते। माइंड रिसेट भगवद्गीतेचा आधार। यावेळी श्रीमान सुबुद्धीराय प्रभू यांनी माइंड रिसेट या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले। ते म्हणाले, आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये मग तो विद्यार्थी असो, व्यावसायिक असो, गृहिणी असो किंवा कुणी असो, ज्याही समस्या आहेत त्यांना रिसेट करणं खूप आवश्यक असतं आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी सर्वोत्तम उपाय केवळ भगवद्गीताच देऊ शकते। गीतेच्या सिद्धांतानुसार मावळत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत कसे करावे आणि जीवन कसे यशस्वी व्हावे हे त्यांनी मनोरंजक पद्धतीने विशद केले। मध्यरात्रीचे दीपदान आणि उत्साह। रात्री ठीक 12 वाजता जेव्हा फटाक्यांचा आवाज होता तेव्हा इस्कॉनच्या हॉलमध्ये 550 भक्तांनी हातात दिवे घेऊन दीपदान केले। रंगीबेरंगी विद्युत रोषणाईत डान्सिंग, कीर्तन, त्यानंतर एकादशीचा विशेष फराळ देण्यात आला। हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले। विशेष आभार। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर संतोष मद्रेवार, डॉक्टर रमेश लड्ढा, श्री विनोद बगडिया, ॲडव्होकेट माधव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ सुचिता राम लड्ढा, सौ मोनिका ठाकूर, श्री माधव गायके, सौ रवती कठारे, श्री गिरीश कठारे यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले। पुढील उपक्रम। या कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर येत्या रविवारी 4 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी विशेष भगवद्गीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी आपण इस्कॉन मधुबनला भेट देऊ शकता।